आपल्या सर्वांना छान असे डेझर्ट खायला आवडत असतात, पण आपण ते प्रत्येक वेळेस घरी न बनवता विकत घेऊन येतो. पण आज आम्ही तुम्हाला अशीच एका सोप्या डेझर्टची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी आहे चॉकलेट ब्राउनीची. ती पण अगदी हेल्दी व्हर्जन आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यामधून झटपट अशी आपण तयार करू शकतो. चला तर मग बघूयात घरच्या घरी सोप्या पद्धतीनं चॉकलेट ब्राउनी कशी तयार करायची याची रेसिपी. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत ब्राउनी. अगदी घरच्या पदार्थांनी सगळ्या बनवलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण कणिक यूज करणार आहे. कणिक एक वाटी कोको पावडर. आता कोको पावडर समजा तुम्हाला कमी घ्यायची असेल तर तुम्ही साधं चॉकलेट, डेअरी मिल्क वगैरे पण यूज करू शकता. पण मी आज आपल्या घरात नेमकं चॉकलेट नसतं बरेच वेळा, तर पूर्ण कोको पावडरची ब्राउनी शिकवते. तर आपण 1 वाटी कोको पावडर घेतलेली आहे, 1 वाटी त्याच वाटीने साखर. त्यानंतर 1 वाटी दही लागणार आहे आपल्याला. दही गोडसर असावं, खूप आंबट नसावं. बटर घेतलेलं आहे. बटर 3 चमचे घेतलेलं आहे मी, साधारण पाव वाटी. आणि गार्निशिंगसाठी आपल्याला अक्रोड आणि थोडेसे मी चॉकलेटचे तुकडे घेतलेले आहेत. थोडंसं व्हॅनिला एसेन्स आपल्याला लागणार आहे. चिमूटभर बेकिंग सोडा आणि नुसार दूध. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला कणिक, कोको पावडर आणि पिठी साखर या सर्वांना छान चाळून घ्यायचं आहे. एकदा दोनदा तुम्ही चाळू शकता. आणि त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये बटर थोडंसं फेटून घ्यायचं आहे. ते फेटल्यानंतर त्यामध्ये दही मी थोडंसं फेटून घेणार आहे. दही फेटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्या सगळ्या गाळलेल्या पावडर ॲड करून कट अँड फोल्ड मेथडने त्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं व्हॅनिला इसेन्स आणि ड्रायफ्रूट्स आतमध्ये थोडे घालूया आणि सेट करून वरून थोडे घालूया. आपल्याला ओव्हनला 180 डिग्री सेल्सिअसला याला साधारण 20 मिनिटासाठी बेक करायचं आहे. तुम्ही मायक्रोवेव्हला पण ह्याला बेक करू शकता. साधारण 3 मिनिटं तुम्ही मायक्रोवेव्हला याला सेट करायचं आहे. तर सुरुवात करूया. आणि तुमच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवर पण करू शकता. कुकरमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे खाली, किंवा जाळी ठेवायची आहे. त्यावरती आपलं भांडं ठेवून साधारण अर्धा तास तुम्हाला कुकरला पण लावता येईल. पहिल्यांदा थोडासा हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा. चांगली गरम झाली, आतमध्ये वाफ जमा झाली की नंतर त्याला स्लोवरती अर्धा तास ठेवायचा आहे. ही चॉकलेट ब्राउनी सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये चॉकलेट ब्राउनीचा एक पीस घ्यायचा. त्यावरून गार्निशिंगसाठी तुम्ही चॉकलेट सॉस देखील टाकू शकता आणि वरतून तुम्हाला जी आवडते त्या फ्लेवरची आईस्क्रीम टाकून ही चॉकलेट ब्राउनी तयार होते. तर ही चॉकलेट ब्राउनी घरी एकदा नक्की ट्राय करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.